नमस्कार सर. हां. कुठून आलात? मी आपलं वसईवरून आलो. ओके. नाव सांगा सर तुमचं पूर्ण. माझं नाव आहे गणेश कौतिक बडगुजर. ओके. काय त्रास होता सर तुम्हाला? मला 14 महिन्यापासून त्रास होता. हां. मी आपलं कांदिवलीला गेलो, MRI केला. तिथं बोलले ऑपरेशन करायचं. ओके. बरोबर. हां. आता मग मी ऑपरेशन नाही केलं. 3 महिना मेडिसिन खाल्ली. हां. आपला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये 3 महिने मेडिसिन खाल्ली. मग 2-3 महिने आराम पडला. मग ऑफिस चालू झालं. मग आयुर्वेदिक पण खाल्ले 3 महिने. मग त्याच्यानंतर बी काय फरक नाही पडला. मग गोळ्या वगैरे सर्व कामे बंद करून टाकल्या. तर मग आता हा 13वा महिना चालू आहे. माझ्याकडे आता दुसरी सेटिंग आहे सर. तुम्ही दुसऱ्यांदा आले तुम्ही माझ्याकडे. हा, मी दुसऱ्यांदा आलो. पहिल्यांदा किती फरक वाटला तुम्हाला? पहिल्यांदा मला 40% फरक वाटला. दुसऱ्यांदा आलो ना मला पूर्ण 70-80% फरक वाटला. तिसरी वेळ आहे तुमची? नाही, दुसरी वेळ आहे. म्हणजे आता तुम्ही अर्धीच घेतली ना, आता पाहायला घेतलीच नाही? पाहायला नाही आधी घेतली. खूप त्रास होता तुम्ही बोलले ना, रिक्षामध्ये बसलं तरी. रिक्षामध्ये बसायचा तर थोडं पण दणका लागायचा ना तर लगेच कंबर खूप पेन व्हायचं. ओके. आता मग आता 2च सिटिंग मध्ये तुम्ही किती टक्के बाहेर निघाला? 2 सेटिंग मध्ये मी 80% बाहेर निघालो. 80% बाहेर निघाला. ओके. इतर तुमच्या मुंबईच्या पेशंट साठी काय सांगू इच्छिता? मग कारण इथे यायला पाहिजे. इथे एकदम मस्त वाटलं मला. पत्ता कसा कळाला सर? पत्ता मला कळाला कारण की साखळीला माझी बहीण राहते. बरोबर आहे. आपल्या माझ्या वाईफची आत्याची मुलगी राहते साखळीला. ते सांगितलं तुम्हाला? हा, ते उद्या येणार आहेत. ते पण इथंच येणार आहेत. ते पहिला फर्स्ट टाइम एकटे आलेले. आता उद्या येणार आहे ते 7 जण. अरे बापरे. एक बरं वाटलं म्हणून 7 जण येणार? 7 जण येणार. आजच नावं लिहिली आम्ही. बरं. थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम चोंडी, अनाथ आश्रम ट्रस्ट चोंडी.